नमस्कार, मी ओंकार डंके, NDTV मराठीच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपलं स्वागत. टीम इंडियाचा सर्वात आक्रमक खेळाडू कोण असा प्रश्न मी तुम्हाला विचारला तर तुमचं उत्तर असेल अर्थातच विराट कोहली, ज्याला सर्व फॅन्स आदरानं किंग कोहली म्हणतात. विराटनं भारतीय क्रिकेट टीमची व्याख्याच बदलली. एखादी इनिंग कशी पेस करायची, पाठलाग करत असताना नियोजन कसं करायचं, एखाद्या बॉलरवर कशा प्रकारे ठरवून हल्ला करायचा, हे सर्व विराट उत्तम पद्धतीने करतो. पण त्याचबरोबर विराटचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे आणि ते वैशिष्ट्य म्हणजे तो आक्रमक खेळाडू आहे. मैदानात जर कुणी आरे केलं तर त्या आरेला तितक्याच मोठ्या आवाजात कारे करण्याची क्षमता विराटमध्ये आहे आणि ते विराटनं नेहमीच दाखवून दिलं आहे. अगदी नवीन होता तेव्हापासून ते आज तो किंग कोहली झाला आहे, तोपर्यंत या सर्व काळात विराटनं ही क्षमता दाखवून दिली आहे. विराटचे अनेक खेळाडूंशी वाद झालेत, पण एक वाद आजही अनेकांच्या लक्षात आहे. हा वाद IPLच्या इतिहासातला एक मोठा वाद मानला जातो. तो वाद काय होता आणि या वादाबद्दल मी आज का सांगतोय, कारण हे देखील महत्त्वाचं आहे. कारण तो विराट कोहलीची ज्याच्याशी तो वाद झाला होता, तो विराटचा एक दुश्मन, विराटचा एक प्रतिस्पर्धी खेळाडू 2 वर्षानंतर भारतामध्ये येतोय. विराटचा वाद कुणाशी झाला होता, ते प्रकरण काय होतं, हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा संपूर्ण राडा झाला होता 1 मे 2023 रोजी, जेव्हा लखनौच्या इकाना स्टेडियमवर RCB म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात RCBने पहिल्यांदा बॅटिंग केली. पावसाचा बराच अडथळा आला आणि लखनौची सेकंड इनिंग सुरू होती. मॅच शेवटपर्यंत चुरशीची झाली, पण 17व्या ओव्हरला एक प्रसंग घडला की जो आजही सगळ्यांच्या लक्षात आहे. लखनौ सुपर जायंट्सचा तेव्हाचा खेळाडू आणि अफगाणिस्तानचा फास्ट बॉलर नवीन उल हक तेव्हा बॅटिंग करत होता आणि तो बॅटिंग करत असताना विराट कोहली त्याच्या नेहमीच्या पद्धतीने आक्रमकतेनं स्लेजिंग करत होता. विराट आणि नवीनमधला हा वाद त्यावेळेस वाढला. हा वाद इतका वाढला की त्यावेळेस मध्यस्थी करण्याकरता अमित मिश्रा, जो लखनौचा एक सिनियर खेळाडू आहे, आणि मैदानातले अंपायर या दोघांना मध्यस्थी करावी लागली. हे प्रकरण तेवढ्यापुरतं शांत झालं, पण ते पूर्ण संपलेलं नव्हतं. हा सामना संपला आणि त्यानंतर दोन्ही टीमचे खेळाडू जेव्हा एकमेकांशी हस्तांदोलन करतात त्यावेळेस विराट कोहली आणि नवीन उल हक एकमेकांच्या समोर आले आणि त्यावेळेस देखील दोघांमध्ये वाद झाला. नवीन उल हकनं असा आरोप केला होता की विराटनी माझा हात जोरात दाबला आणि तो मला आक्षेपार्ह बोलला. हा वाद इतका वाढला की त्यावेळेस ग्लेन मॅक्सवेल आणि अन्य खेळाडूंना मध्यस्थी करावी लागली आणि त्यांना शांत करावं लागलं. दोन्ही खेळाडूंना शांत करावं लागलं. पण प्रकरण इथंच थांबलं नाही. या प्रकरणामध्ये एंट्री झाली ती लखनौ सुपर जायंट्सचा तेव्हाचा मेंटॉर आणि आत्ताचा टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीरची. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, गौतम गंभीर देखील विराटप्रमाणेच आक्रमक खेळाडू आहे. तो देखील मैदानावर त्याच्या भावना कधीही लपवत नाही. तर झालं असं की मॅच नंतर लखनौ सुपर जायंट्सचा जो बॅटर होता त्या टीममधला काईल मेयर्स, ह्याच्याशी विराट कोहली काहीतरी बोलत होता. त्यावेळेस रागाने गौतम गंभीर तिथे आला आणि त्यांनी काईल मेयर्सला दूर नेलं. म्हणजे तू विराट कोहलीशी बोलू नकोस असं त्यांनी काईल मेयर्सला सांगितलं. गौतम गंभीरची ही कृती बघून विराट कोहली साहजिकच संतापला. विराट कोहली आणि गौतम गंभीर या टीम इंडियाच्या 2 मोठ्या खेळाडूंमध्ये झालेली वादावादी त्यावेळी सर्वांनीच पाहिली. 2 दिल्लीचे खेळाडू त्यावेळेस लखनौच्या मैदानात एकमेकांना भिडले. या प्रकरणाची दखल IPLच्या गव्हर्निंग काउन्सिलनं देखील घेतली. गौतम गंभीर आणि विराट कोहली या दोघांची 100% फीस त्या मॅचची जी होती ती कापण्यात आली, तर नवीन उल हकला 50% दंड ठोठावण्यात आला. या मॅचनंतर काही काळ दोन्ही बाजूनी सोशल मीडियावर काही ट्विट्स होत होते. आता मी सगळं हे तुम्हाला का सांगतोय,
कारण अफगाणिस्तानची टीम आता भारत दौऱ्यावर येणार आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 3 मॅचची T20 सिरीज होती आहे आणि ही T20 सिरीज ही दुसरी तिसरीकडे कुठेही नाही तर नवी दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. अरुण जेटली स्टेडियम हे विराट कोहलीचं होम ग्राउंड आहे. म्हणजेच विराटचा हा सर्वात मोठा दुश्मन आता दिल्लीत खेळणार आहे. अर्थात तो या वादानंतर दिल्लीत खेळण्याची ही पहिलीच वेळ नाही आहे. वन डे वर्ल्ड कप 2023मध्ये देखील भारत अफगाणिस्तान सामना हा दिल्लीमध्ये झाला होता. त्या मॅचमध्ये देखील नवीन उलग खेळला होता. त्या मॅचपूर्वी विराट कोहलीनी आवाहन केलं होतं की हा वाद विसरून जा, पण अजूनही भारतीय फॅन्स हा वाद विसरलेले नाहीत. जेव्हा जेव्हा नवीन उलग त्यानंतर मैदानात उतरला आहे भारतामध्ये, तेव्हा भारतीय फॅन्सनी मोठ्याने कोहली कोहली असा गजर करत त्याला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात या वादानंतर नवीन उल हकचं करिअर देखील चांगलंच डिस्टर्ब झालं. त्याला सतत दुखापतीचा सामना करावा लागतो आहे. वन डे वर्ल्ड कप 2023 नंतर त्यांनी वन डेमधून रिटायरमेंट घेतली, पण तरी देखील त्याला दुखापतीनं त्याची पाठ सोडली नाही. त्याच्या उजव्या खांद्याची मोठी सर्जरी झाली, त्यामुळे तो आशिया कप आणि T20 वर्ल्ड कप जे गेल्या 2 वर्षात झाले त्यात तो खेळू शकला नव्हता. नवीन 2024 नंतर क्रिकेटच्या मैदानात उतरलेला नाही आणि आता अफगाणिस्तानच्या दौऱ्यात तो टीममध्ये कमबॅक करतोय आणि त्या टीमचा मुख्य खेळाडू असेल. विराट कोहलीच्या घरच्या ग्राउंडवर विराट कोहलीला भिडलेला हा प्रतिस्पर्धी खेळाडू कशी कामगिरी करतो आणि त्याचं भारतीय फॅन्स कसं स्वागत करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या व्हिडिओमध्ये इतकंच. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही फॉलो करा NDTV मराठी डिजिटल.